नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. माजी नगरसेवकांना चांगलीच धाकधूक. प्रारूप मतदार याद्यांमध्ये शोधले स्वतःचे नाव. शहरात रस्त्याचे कोट्यावधीचे कामे. महापालिका समोरच्या खड्ड्यांवर कोणाचे प्रेम. वंचित नेत्यांनी खिरापती सारखे वाटले एबी फॉर्म. अकोट आणि मूर्तिजापूर येथे दोन उमेदवारांना एबी फॉर्म. माजी नगरसेविकाने सुरू केला घंटागाडीचा व्यवसाय. 4 गाड्या माजी नगरसेविकेच्या ताब्यात. उत्पन्न सुरू. सखाराम महाराज रथोत्सवाला शतकाची परंपरा. स्थानिक पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांचा ओढा वाढला. आता सविस्तर बातम्या. महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्याची पाहणी करण्यासाठी महापालिकेत माजी नगरसेवकांनी 4 वर्षांनी महापालिका गाठली. यापैकी काहींना तिकीट मिळाले की नाही अशी धाकधूक असताना प्रारूप मतदार यादीत नावे आहेत की नाही याची तपासणी त्यांनी केली. महापालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागताच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने शहरातील माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. गेल्या 4 वर्षात महापालिकेकडे फिरकले नसलेले अनेक माजी नगरसेवक आज अचानक महापालिका कार्यालयात दाखल झाले होते. या सर्व माजी नगरसेवकांनी थेट मतदार यादी कक्ष गाठून प्रारूप यादीची बारकाईने पाहणी केली. नव्या प्रभाग रचनेनुसार प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव आहे की नाही याची खात्री करण्यासाठी माजी नगरसेवकांची गर्दी झाली होती. यापैकी अनेक इच्छुकांना पक्षाचे तिकीट मिळणार की नाही याची मोठी धाकधूक आहे. त्यातच जर आपले नावच यादीतून वगळले गेले तर उमेदवारीसाठी अपात्र ठरू शकतो. या भीतीने त्यांनी स्वतःची नावे तपासण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. निवडणूक तोंडावर असताना प्रारूप मतदार यादीने माजी नगरसेवकांना सक्रिय केले असून आता त्यांचे लक्ष प्रभागातील नव्या राजकीय समीकरणांकडे लागले आहे. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून ठरलेल्या वेळापत्रकानुसार मतदारांची फोटोसह प्राप्त यादी प्रभागनिहाय विभाजित करून नागरिकांना पाहण्यासाठी तसेच हरकती व सूचना दाखल करण्यासाठी महानगरपालिका सभागृहात आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच फोटो विरहित यादी ही सुद्धा माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली असून सदरची यादी अकोला महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अन्वये मी सर्व मतदारांना, नागरिकांना विनंती करतो की आपण सदरची प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी पडताळणी करून आपले नाव सदर यादीत आहे किंवा नाही याबाबत आपण पाहणी करावी. तसेच नागरिकांनी सुद्धा किंवा निवडणूक लढवून इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सुद्धा आपल्या प्रभागनिहाय मतदाराची नोंद झाली का नाही याबाबत पडताळणी करावी आणि झाली नसल्याचे आढळून आल्यास रीतसर आपण हरकत दाखल करावी अशी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विनंती करतो. मुकुंदनगर भागात रेल्वेच्या जागेत केलेले अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून काढले जात होते. गुरुवारी सकाळी कारवाई करण्यात आली, परंतु मनपा आयुक्तांनी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान ज्या काळात संबंधितांना अतिक्रमण हटवावे लागणार आहे. मुकुंदनगर भागात रेल्वे लाईन जवळ अतिक्रमण करण्यात आले होते. महानगरपालिका पथकाने ते काढले. टीन शेड तसेच कच्चे बांधकाम महापालिका पथकाने काढले, परंतु आयुक्तांच्या आदेशाने कारवाईमध्येच थांबल्याचे कळते. उर्वरित अतिक्रमण तातडीने मोकळे करा, अन्यथा नव्याने कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. संबंधितांना सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शहरात महापालिका निवडणुकीचे वारे सुरू झाले तर अनेक प्रभागात विकास कामांना वेग आला आहे. कोट्यवधीचे कामे सुरू झाले, पण अकोला महापालिकेच्या आजूबाजूच्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. अगदी महापालिकेच्या समोरच्या खड्ड्यावर कोणाचे प्रेम आहे अशी विचारणा आता त्रस्त नागरिक विचारत आहे.
शहरात लवकरच महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने अनेक प्रभागांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू झाली आहेत. मात्र दुसरीकडे या कामांची सुरुवात जिथून होते त्याच अकोला महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. विकास कामांचे ठेके वाटणाऱ्या महापालिका प्रशासनाला त्यांच्या कार्यालयासमोरचे खड्डे दिसत नाही का, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिक विचारत आहेत. महापालिकेच्या आजूबाजूच्या रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे नागरिक आणि अधिकारी रोज प्रवास करताना त्रास सहन करतात. या खड्ड्यांमुळे मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. कोट्यावधीची कामे शहरात सुरू असताना अगदी मनपाच्या समोर असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष हे प्रशासन गाढ निद्रेत असल्याचा स्पष्ट संकेत देत आहे. मनपा कार्यालयासमोरील हा रस्ता शहरातील महत्त्वाच्या गांधी चौकाजवळ येतो. या खड्ड्यांमुळे गांधी चौकात येणाऱ्या नागरिकांचे आणि वाहन चालकांचे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरून येऊन प्रवास करावा लागत आहे. शहरात सर्वत्र कोट्यावधीचे कामे सुरू असताना महापालिकेच्या समोरच्या खड्ड्यांवर कोणाचे इतके प्रेम आहे की जे बुजवलेच जात नाहीत, अशी विचारणा करत नागरिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर टीका करत आहेत. विकास कामांना प्राधान्य देताना विकास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुख्य रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत एकाच प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हा प्रकार समोर आला. त्यानंतरही दोन्ही उमेदवार पक्षाचे चिन्ह आणि पक्षाकडून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. हा घोड निवडणूक निरीक्षक किंवा आयुक्तांकडे नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र निवडणूक अधिकारी किंवा पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. निवडणूक अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि कोर कमिटीची बैठक सुरू आहे. पक्षामध्ये अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यासाठी कोणत्या पदाधिकाऱ्याने कोर कमिटीशी संपर्क साधला किंवा मग एकाच प्रभागात 2 उमेदवारांना एबी फॉर्म कोणी दिले, यामागे काय डावपेच आहेत, याबाबत शहरात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान एका उमेदवाराच्या समर्थकांनी पार्टी कार्यालयाचा घेराव करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत संतप्त समर्थकांनी माहिती दिली. घटना अशी आहे की सागरदादा चावरे यांच्यावर अन्याय झालेला आहे. यांना पार्टीत राहून कामं केलेलं आहे. 7 वर्ष त्यांना पार्टीला दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोणी दुसरा उमेदवार 2 या 3-4 दिवसासाठी येईन आणि तो त्याला तिकीट भेटणार, हे गलत झालेलं आहे. सागरभाऊ चायरे यांच्यासाठी तो आमच्यासाठी रातभर दिवसभर मेहनत करत आहे 7 वर्षापासून मागे. आणि आम्हाला अपेक्षा होती की त्याला तिकीट भेटली पाहिजे आणि त्याला खरोखर भेटली पाहिजे होती. पण आमच्यासोबत आणि त्याच्यासोबत अन्याय झालेला आहे. याच प्रकारे आमची नाराजगी आहे. आमचा निर्णय तर हेच आहे, आता सागरभाऊ चावरे ला वंचित करून अगर तिकीट मिळाली तर आम्ही त्यांच्यासोबत आहे, अन्यथा मग आम्ही मतदानावर बहिष्कार करू. आमची मागणी ही होती की आमचे सागरभाऊ चावरे 7 वर्षापासून वंचित मध्ये काम करत आहे, मग त्यांना तिकीट का बरं नाही दिली. आमची मागणी आहे त्या सागरभाऊ दादाला तिकीट द्या. दुकातनी कामी पडतेच ते, म्हणून आमचं म्हणणं हेच आहे की सागरभाऊ चावरेंना तिकीट मिळावे. अन्याय हेच झाला की आम्हाला सागरभाऊ चावरे आमच्या सगळ्या सुखात दुःखात साथ देतो. आमच्या सगळ्या गोष्टींमुळे ते आम्हाला परफेक्ट आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या सागर दादाला तुम्ही प्रत्येक मतांना तिकीट द्यायला पाहिजे. आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला सागर दादा त्यांना आम्हाला समय दिला की बुवा तुम्हाला सांगू आम्ही हेच इशारा देऊ की आमच्या सागर चावरेला अगर तिकीट नाही भेटली तर आमच्याकडून वोट होणार नाही. आज नेमकं असं झालं की आमचा हे सागर चावरे आमचा मुलगा, आमचा लेक आणि आमच्या मोठ्यातला खास कार्यकर्ता आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या तर्फेनं. आणि आमचीच ही बहुजन आघाडी आहे की त्याच्यामुळे तुम्ही इतका मोठा धोकेबाजी केली त्यांच्या संग. सिद्धार्थनगर विद्यालय हे बहुजन महाआघाडीसाठी महागड आहे आमचावाला. आणि आमच्या लेकराला, आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही मुठीत धरून त्याला मुठीतनं एकदम अवचित सोडून दिलं की जो कुठचाच नाही आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही अशा व्यक्तीला इथं आणून ठेवलंय की ज्याला आमच्या मोहल्ल्यामध्ये कोणाचा परिचयच नाहीये, उमेदवार दिलेला त्याला कोणी ओळखतच नाही. आणि त्याचं नाव पहिल्या वेळेस ऐकू राहिलं, कोण आहे तो कोण नाही आहे.
वंचित बहुजन आघाडीचं समर्थन असं राहील की ते वोटिंगच नाही करते. महापालिकेच्या एका माजी नगरसेविकेने 4 कचरा घंटागाड्या स्वतःच्या ताब्यात ठेवत त्यातून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधल्याची माहिती समोर आली आहे. या माजी नगरसेविका कोण आणि त्यांचा प्रभाग कोणता असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या घंटागाडी चोरी मागे महिन्याचे लाखाचे उत्पन्न त्या माजी नगरसेविकेला मिळत असल्याची माहिती आहे. शहरातील मध्यवर्ती भागात राहत असलेल्या एका माजी नगरसेविकेने महापालिकेच्या 4 घंटागाड्या चोरून त्या ताब्यात ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाची डोकेदुखी वाढली आहे. शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यासाठी महापालिकेच्या गाड्यांवर ड्रायव्हर तैनात होते. पण या कचरा घंटागाड्या थेट महापालिकेच्या माजी नगरसेविकेने ताब्यात घेत त्यातून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधल्याची माहिती आहे. या 4 गाड्या कोणाच्या ताब्यात आहे असा प्रश्न आता उपस्थित होत असून त्या माजी नगरसेविका कोण आणि त्यांनी 4 गाड्या का ताब्यात ठेवला याचा शोध महापालिकेचे आयुक्त घेतील काय अशी विचारणा आता होत आहे. शहर कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने अकोला महानगरपालिकेच्या कंत्राटदाराच्या ताफ्यात दाखल झालेली 23 नवीन ई-कचरा घंटा वाहने GPS प्रणाली लावण्यासाठी थांबवली जात आहे. एकदा ही प्रणाली लागली की शहरातील स्वच्छतेच्या मोहिमेला वेग येणार आहे. या नवीन वाहनांवर GPS ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार आहे. GPS ट्रॅकर बसवल्यानंतर ही वाहने प्रत्यक्षात कचरा संकलनाच्या कामाला सुरुवात करतील. कचरा संकलन मार्गाचे योग्य नियोजन आणि कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु GPS सिस्टीम बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन ही वाहने कधी रस्त्यावर उतरणार याबाबत मनपा प्रशासनाकडून स्पष्टता येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. वाहने त्वरित कार्यान्वित करून शहर स्वच्छतेच्या कामाला गती देणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिक करत आहे. महापालिका स्वच्छता कंत्राटदाराने हे वाहने आणली असून ती लवकरच अकोलेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांचा चिखलदरा नगर परिषद निवडणुकीतील विजय नाट्यमय ठरला आहे. आमदार रवी राणा यांनी केलेल्या यशस्वी राजकीय खेळीमुळे आल्हाद कलोती यांची निवड बिनविरोधी झाली आहे. यामुळे आता चिखलदरा नगर परिषदेत थेट मुख्यमंत्र्यांच्या नात्यातील व्यक्तीचा प्रवेश झाला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आल्हाद कलोती यांचा विजय हा बिनविरोध होता. आमदार रवी राणा यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे शक्य झाला. कलोती यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील यांच्यासह नथू खडके, नामदेव खडके आणि अन्य 9 उमेदवारांनी अचानक आपले अर्ज मागे घेतले. या सामूहिक माघारीमुळे आल्हाद कलोती यांचा नगरसेवक पदाचा मार्ग मोकळा झाला. मामे भाऊंच्या बिनविरोध विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमदार रवी राणा यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली रवी राणा. थँक्यू 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 थँक्यू. एक तर कमाल हे सोमनशी भाऊ बोलतात, अध्यक्ष साहेब सोमनशी बोलतात. हॅलो धन्यवाद. हो एक चक्कर 15 मिनिटासाठी चक्कर झाला भाऊ. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं. सगळं तुमचा आशीर्वाद. या घटनेने अमरावती आणि चिखलदरा येथील राजकारणात राणा फडणवीस यांचे संबंध अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. चिखलदरा नगर परिषदेत आल्हाद कलोती यांच्या प्रवेशाने आता विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अमरावती जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा, या ठिकाणची नगरपालिका, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं, ज्यांचं मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या हिल स्टेशनशी नेहमी राहिलं, त्या ठिकाणी त्यांचे बंधू आल्हादजी कलोती हे या ठिकाणी उभे होते. या ठिकाणी जेवढे या ठिकाणी 9-10 कॅन्डिडेटनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे
ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं आहे, अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे। त्यामध्ये आपला शेख इर्शाद जो काँग्रेसचा उमेदवार होता, त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्शाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे। गवळी समाजाचे अनेक उमेदवार होते, त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी आल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे। या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सोमवंशी जे नगराध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे, त्यांच्या सुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला। या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे, ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे। ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे, हे सगळ्यांना मी आवाहन करतो। वाशिम येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मोठा वाद उसळला आहे। छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई विभाग यांच्यातील सामन्यात संभाजीनगर संघाने एका ओव्हरेज खेळाडूला मैदानात उतरल्याचा गंभीर आरोप मुंबई विभागाच्या प्रशिक्षकांनी केला आहे। या आरोपामुळे संभाजीनगरचा संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आरोप सिद्ध झाल्यास संबंधित संघांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या वादाने गाजली आहे। मुंबई संघाच्या म्हणण्यानुसार संबंधित खेळाडूच्या जन्मदाखल्यात तसेच निर्गम उतारांमध्ये फेरबदल करण्यात आले असून दस्तऐवजावरील शाळेचा शिक्का आणि सही योग्यरित्या उपलब्ध नाही। त्यामुळे कागदपत्रांची विश्वसनीयता संशयास्पद असल्याचे आरोप प्रशिक्षक मनोज पाटील यांनी करत स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन झाले असून सदर खेळाडू आणि संपूर्ण संघावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान या प्रकरणावर वाशिमचे जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे म्हणाले की सदर खेळाडूंचे शिक्षण विभागाकडे उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांवर आधारित जन्मतारीख अधिकृतरित्या बदलण्यात आली आहे। त्यामुळे तो विद्यमान 19 वर्षाखालील गटात खेळण्यासाठी पात्र ठरतो। मात्र कागदपत्रात कोणतीही फसवणूक किंवा अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर तसेच संघावर कठोर कारवाई केली जाईल। गरज भासल्यास 3 वर्षासाठी स्पर्धेतून बाद करण्याची तरतूदही आहे। माझं नाव मनोज कमलाकर पाटील। मी स्वर्गीय विद्याविनोद अधिकारी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लालोंडे तालुका जिल्हा पालघर आम्ही मुंबई विभागाचं प्रतिनिधित्व करतोय। इथे तालुका जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अंडर 19 मुलं मुली या स्पर्धा चालू आहेत। दिनांक 18 ते 20 या दरम्यान आमचा छत्रपती संभाजीनगर या संघासोबत सकाळी सामना झाला। आजच्या दिवशी या सामना चालू असताना सामना चालू होण्याच्या वेळेसच आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमद बोंडे सर यांच्याकडे आम्ही तक्रार दिली होती की समोरच्या संघाच्या खेळाडूंबद्दल आमची तक्रार आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही लेखी तक्रार सुद्धा सामना संपण्याच्या 5 मिनिट आधी दिलेली आहे साहेबांकडे। त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आमच्याकडे पोच आहे। समोरच्या संघामध्ये ओव्हरेज खेळाडू खेळला ज्याचं वय 19 वर्षापेक्षा जास्त आहे, हा ओव्हरेज खेळाडू खेळला, ज्याच्या जन्मदाखल्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, त्याच्या निर्गम उतार्यामध्ये बदल करण्यात, त्याच्या निर्गम उतार्याचा बदल करण्यात, त्याच्यामध्ये सुद्धा सही शिक्का मिळत नाही आणि त्याचप्रमाणे त्याची जो पहिलीचा दाखला आहे तो 2011 आणि 2012 अशी छाडछाड केली, त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा शाळेचा सही शिक्का मिळत नाही। तर अशा प्रकारचे खोटे खेळाडू खेळून समोरच्या संघाचं जिंकत असेल तर आम्ही त्याच्याविषयी का आक्षेप टाकू? आमचा हा असा आक्षेप आहे, जर वयाच्या पेक्षा जास्त खेळाडू खेळत असतील आणि योग्य वयाचे खेळाडू खेळून जर आम्ही खेळत असतील तर आमच्या संघावर तो अन्याय आहे आणि हा अन्याय आमचा दूर करण्यात यावा। या संपूर्ण प्रकरणाने राज्यस्तरीय स्पर्धेतील कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। खरोखरच केवळ कागदपत्रे सादर करून जन्मतारीख कमी करता येते का? अशा प्रकारचे गैरप्रकार जर क्रीडा क्षेत्रात होत असतील तर अनेक गुणवंत खेळाडूंवर अन्याय होत नाही का? हा प्रश्न आता क्रीडा संघटनांसमोर उभा राहिला आहे। या वादाचा सर्वकष तपास क्रीडा विभागाने करून नेमके तथ्य समोर आणणे गरजेचे आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणाचा काय निकाल लागतो याकडे राज्यातील क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे। सर, आज क्रीडा दरम्यान एक जास्त वयाचा खेळाडू खेळला असा एका संघाने आरोप केलाय, या संदर्भात आयोजक म्हणून आपली काय भूमिका आहे? सर, राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये नियमाप्रमाणे 19 वर्षे आतील हा खेळाडू खेळलेला पाहिजे आणि ज्या खेळाडूवर यांनी आक्षेप घेतलेला पालघर संघाने, त्या संघाचा जो आक्षेप आहे, जो खेळाडू आहे त्या खेळाडूच्या त्यांनी ईओ मार्फत, एज्युकेशन ऑफिसर बीड मार्फत त्यांनी त्याचे वय कमी करून घेतलेलं आहे आणि ते नियमाप्रमाणे करून घेतलेले आहे असं
प्रथमदर्शनी मला आढळते. या संदर्भात काही आढळल्यानंतर काही कारवाई होऊ शकते का? बिलकुल सर, जर असा काही खोटं आढळलं भविष्यात तर नक्कीच त्या संघावर 3 वर्षाची बंदी किंवा त्या खेळाडूवर किंवा त्या शाळेवर बंदी येऊ शकते. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. कृषी विभागाच्या उपकरण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद ठराव समितीकडून मिळालेल्या मंजुरीनुसार अकोट तालुक्यातील विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. अकोट तालुक्यातील क्रश कटर साहित्य वाटपामध्ये लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी संपल्यामुळे 4चे लक्षांक पूर्तता करण्यासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. यामधील 32 लाभार्थ्यांपैकी 4 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली, तर 28 जणांची प्रतीक्षा यादीत निवड करण्यात आली. तसेच अकोट तालुक्यातील 90% अनुदानावर पॉवर मीटर या घटकासाठी दिव्यांग लाभार्थीमध्ये 2 लाभार्थी शिल्लक होते. यामधील 1 लाभार्थ्याची निवड करण्यात आली असून दुसऱ्या लाभार्थ्याचा समावेश प्रतीक्षा यादीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी दिली आहे. जिल्हा परिषद ठराव समिती सभा मध्ये मिळालेल्या मंजुरीनुसार जिल्हा परिषद उपकर योजना कृषी विभाग यामध्ये सन 25-26 अंतर्गत अकोट तालुक्यामधील आपण विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबवली होती. त्या अंतर्गत ब्रश कटर या साहित्य वाटपामध्ये लाभार्थ्यांची जी प्रतीक्षा यादी आहे ती संपल्यामुळे आपल्याला 4चा लक्षांक पूर्तता करण्यासाठी आज निवड प्रक्रिया राबवण्याची जी प्रक्रिया होती ती पार पडली. यामध्ये एकूण 32 लाभार्थ्यांमधून 4 जणांची निवड करण्यात आली आहे, तर 28 जणांची प्रतीक्षा यादी निवड झालेली आहे. तसेच अकोट तालुक्यातील 90% अनुदानावरती पॉवर विडर या घटकाकरता दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये 2 लाभार्थी शिल्लक होते. यामधील लक्षांक 1 शिल्लक असल्यामुळे 1 जणांची आपण निवड केलेली आहे, तर दुसऱ्या लाभार्थ्याची आपण प्रतीक्षा यादीमध्ये त्याची निवड केलेली. अशा प्रकारे आज निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अमरावती शहरात विलासनगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह 2 विधी संघर्षीय बालकांना गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 2 तासात ताब्यात घेतले. ही कारवाई अमरावती शहर गुन्हे शाखेने यशस्वी केली. 19 नोव्हेंबर रोजी संविधान चौक विलासनगर अमरावती येथे यश पाटणकरवर जुन्या वादातून 4 जणांनी छातीवर व पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यात यश पाटणकर याचा मृत्यू झाल्याने पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याकरता गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते. गुप्त माहितीवरून गुन्ह्यातील आरोपी प्रिन्स भागचंद श्रीवास वय 18 वर्ष राहणार विलासनगर तसेच त्याचे सहकारी 2 विधी संघर्षणीय बालकांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या चाकू व वाहन जप्त करण्यात आले. त्यांना तपासासाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घरात चोरी करणाऱ्या सराईत महिलेला अमरावती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस बऱ्याच दिवसांपासून या महिलेच्या मागावर होते. गोपालनगर मराठा कॉलनीतील रहिवासी निकिता चंद्रशेखर चव्हाण यांनी 12 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन राजापेठ येथे फिर्याद दिली की 2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरात अनोळखी महिलेने प्रवेश करून लोखंडी कपाटातील 9 ग्रॅमच्या पेंडॉलसह मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना सीसीटीव्हीत मध्ये दिसली. राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांचे पथक तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमधील महिला सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील मुद्देमाल विकला आणि त्यातून ऑटो खरेदी केल्याचे सांगितले, जो जप्त करण्यात आला. महिलेला व जप्त मुद्देमाल तपासण्यासाठी पोलीस स्टेशन राजापेठच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील लोणी बुद्रुक हे गाव संत सखाराम महाराज यांच्या पावन स्पर्शाने श्री क्षेत्र म्हणून ओळखले जाते. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या नजीक असलेल्या या तीर्थक्षेत्राला केवळ भक्तच नव्हे तर आता विदेशी पर्यटकही भेट देतात. येथील रथोत्सवाला 101 वर्षाची परंपरा आहे. येथील मंदिराचे रेखीव काम आणि सभोवतालचा कोट पाहून विदेशी पर्यटक सुद्धा जुन्या स्थापत्य कलेचे आस्थेने निरीक्षण करतात. सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी येथे विदर्भातील सर्वात मोठी यात्रा भरते.
त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्यापैकीच रथोत्सव हा पारंपरिक कार्यक्रम असून या परंपरेला यंदा 101 वर्ष झाले आहेत। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला दुपारी श्रींच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते। ही परंपरा शके 1847 मध्ये इसवी सन 1925 पासून सुरू असून यंदा या रथोत्सवाचे 101वे वर्ष आहे। मराठवाड्यातील परभणी येथील श्री नामदेव पांचाळ या कारागिराने सदर रथाची निर्मिती केली असल्याची माहिती उपलब्ध आहे। भव्य दिव्य असा 3 मजली रथ सदर कारागिराने मोठ्या खुबीने तयार केला आहे। दरवर्षी हा रथ रथगृहातून समारंभापूर्वक बाहेर काढून मिरवणूक काढण्यात येते। प्रत्येक खांब व कमाणीवर सुंदर कोरीव काम असलेल्या रथाची आकर्षक सजावट करून मंदिराभोवती परिक्रमा होते। रथाला दोरखंड जोडून शेकडो भक्तांच्या हातांनी हा रथ ओढला जातो। प्रचंड अशा रथाची गती कमी करण्यासाठी किंवा त्याची दिशा बदलण्यासाठी पोलादी पहार लावतात। हे काम आंबा, परतूर, रामतीर्थ, बाबुलतारा आदी मराठवाड्यातील गावांचे वारकरी भक्त यांच्याकडे वंश परंपरागत चालू आहेत। 4 पहारधारी रथाखाली व 4 जण बाहेर असतात। रथ चालू असताना ते एकमेकांकडे पहारीची देवाणघेवाण करत असतात। 101 वर्षाच्या या रथोत्सवात हा संपूर्ण उत्सव निर्विघ्न पार पडला। रथ उत्सवासाठी हजारो भाविक लोणीमध्ये दाखल झाले आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। माजी नगरसेवकांना चांगलीच धाकधूक, प्रारूप मतदार याद्यांमध्ये शोधले स्वतःचे नाव। शहरात रस्त्याचे कोट्यावधीचे कामे, महापालिका समोरच्या खड्ड्यांवर कोणाचे प्रेम। वंचित नेत्यांनी खिरापती सारखे वाटले एबी फॉर्म। अकोट आणि मूर्तिजापूर येथे 2-2 उमेदवारांना एबी फॉर्म। माजी नगरसेविकाने सुरू केला घंटागाडीचा व्यवसाय। 4 गाड्या माजी नगरसेविकेच्या ताब्यात, उत्पन्न सुरू। सखाराम महाराज रथोत्सवाला शतकाची परंपरा, स्थानिक पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांचा ओढा वाढला। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।